हा पहा, आज आपल्याला पाहायचं नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे काय झालं, यू नो दॅट x इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 हे जनरल फॉर्मचा दिलेला आहे ऑलरेडी. आणि ते काय झालं आपल्याला माहित आहे की मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a हे काय आहेत, रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणते, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 यानुसार. मग इथं काय झालं, पहिली कंडिशन इफ b स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0. जर समजा b स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0 असेल तर देन x इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ 0 डिवाइडेड बाय 2a म्हणजेच काय असतो, x इक्वल टू मायनस बी प्लस 0 डिवाइडेड बाय 2a और x इक्वल टू मायनस बी मायनस 0 डिवाइडेड बाय 2a. द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. जर समजा आपल्या बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 असेल तर आपल्याला आन्सर त्याच्या फॉर्म्युला ठेवला जे काय असेल ते कोणते असतात. मग द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल असतात, रियल आणि इक्वल असतात. जर बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0 ठेवलं तर जर 0 आलं तर त्याच्यानुसार जे आपण फॉर्म्युलामध्ये ठेवलं व्हॅल्यू जे मिळेल दोन रूट्स ते काय राहतात, रियल आणि इक्वल असतात. आता दुसरा जो आहे पहा कंडिशन काय होतं, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0, बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0 जर असेल तर देन x इक्वल टू मायनस बी अंडर रूट ऑफ प्लस ऑर काय मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a that is x equal to minus b plus under root of b square minus 4ac divided by 2a and x equal to minus b minus under root of b square minus 4ac divided by 2a. जे काही व्हॅल्यू मिळेल एकदा प्लस ची मिळेल एकदा मायनस नुसार मिळेल. मग ते दोन रूट जे असतात ते काय असतात, मग रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल. जर बी स्क्वेअर मायनस 4ac हे काय सांगितलं, ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजे 0 पेक्षा जर जास्त आली व्हॅल्यू तर त्याचे जे मिळणारे रूट्स आहेत त्या फॉर्म्युला मध्ये ठेवल्यानंतर ते काय असतात, रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल आणि अनइक्वल. जर इक्वल टू 0 असेल तर काय सांगितलं की रियल आणि इक्वल असेल, आणि इथं सांगितलं जर ग्रेटर दॅन 0 असेल तर रियल आणि अनइक्वल असेल म्हणलं. आणि जर समजा तिसरी काय कंडिशन, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0, लेस दॅन 0 म्हणजेच काय, मायनस वाले टर्म आलेले मायनस 1 मायनस 4.5 मायनस 3/2 वगैरे असे जर असतील तर देन x इक्वल टू या फॉर्म्युला कोणता, मायनस बी प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a आर नॉट रियल नंबर. आता मायनस टर्म वाले नंबर ती काय असतील, आर नॉट रियल नंबर असतील. म्हणून इथं काय सांगितलं, द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल. जर समजा बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0 जर असेल तर काय असणार, त्याचे रूट जे मिळणार आहे ते काय असतात, रियल आणि इक्वल. आणि ग्रेटर दॅन 0 असेल, बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0 असेल तर त्या फॉर्म्युलामध्ये ठेवलं जे रूट मिळतील ते काय असतील, रियल आणि अनइक्वल. आणि लेस दॅन 0 असतील म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0 जर असेल त्या फॉर्म्युलामध्ये जर ठेवल्यानंतर जे रूट्स मिळतात ते काय असतील, नॉट रियल असतील, आर नॉट रियल असतील. आता इथे सांगितलं नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इट डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ द बी स्क्वेअर मायनस 4ac. आणि नेचर ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन जे आहे ते आपण कशानुसार ठरवू शकता, बी स्क्वेअर मायनस 4ac यानुसारच ठरवू शकता की ते रियल आणि इक्वल आहेत का, रियल आणि अनइक्वल आहेत का, आर नॉट रियल आहेत. म्हणून बी स्क्वेअर मायनस 4ac इज कॉल्ड द डिस्क्रिमिनंट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. बी स्क्वेअर मायनस 4ac लाच आपण काय म्हणू शकतो, डिस्क्रिमिनंट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड इज डिनोटेड बाय ग्रीक लेटर डेल्टा. डिस्क्रिमिनंटला आपण कशाने डिनोट करतो, ग्रीक लेटर जो आहे कोणता, डेल्टा. कोणता आहे, ट्रायंगल टाइप जो आहे तो, त्याला म्हणतात डेल्टा. आता इथे ऍक्टिव्हिटी दिलेलं, फिल इन द ब्लँक्स. व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट इथे व्हॅल्यू दिलेली आहे. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, बी स्क्वेअर मायनस 4ac ची जर समजा इक्वल टू 0 असेल तर काय राहणार, तो रियल आणि इक्वल. आणि ग्रेटर दॅन 0 असलं, बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0 असेल तर काय राहणार, रियल आणि अनइक्वल. आणि लेस दॅन 0 असेल तर बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0 असेल तर काय राहणार, आर नॉट रियल असतात. आता इथे त्याच्यानुसार आपण इथं याचे नेचर ऑफ रूट्स पॉवर -50 दिलेला आहे. -50 काय, लेस दॅन 0 म्हणजे याचं काय आलं असतं, नेचर ऑफ रूट्स आर नॉट, क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल, मी शॉर्ट मध्ये देत आहे नॉट रियल. -30 पण काय आहे, -30 आहे का प्लस आहे, मी तर असं दिलेलं आहे -0.50 आहे.
0.50 म्हणजेच काय राहणार हे ग्रेटर दॅन 0च आहे, 0 पेक्षा जास्त म्हणजे काय असतो रिअल आणि इक्वल याचा नेचर ऑफ रूट्स. आणि -30 म्हणजे काय असतो आर नॉट रिअल. 0 म्हणजे काय b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0 आपलं इज इक्वल टू 0 म्हणजे काय असतो रिअल आणि इक्वल. याचे काय ते सर्व दिलेले नेचर ऑफ रूट्स आहेत. मग आता रिलेशन पाहिजे तर रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला आता संबंध सांगायचे कोणते की रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशनचे कोणत्या जे पाहता अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. अल्फा आणि बीटा काय एक क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. कोणत्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे म्हणजे जनरल फॉर्म मध्ये सांगितलंय ax² + bx + c = 0. देन अल्फा प्लस बीटा अल्फा आणि बीटा हे काय क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय दोन रूट्स आहेत जे समजा आपल्याला मिळाले आतापर्यंत दोन रूट्स त्याच्यातला एखादा अल्फा समजा त्याच्यातला बीटा समजा दुसरा पहा. मग इथं काय झालं अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c = 0 म्हणजेच काय येणार होतं देन अल्फा प्लस बीटा जर अल्फा प्लस बीटा जर केला तर काय होतं पहा -b प्लस √b² - 4ac divided by 2a plus -b minus √b² - 4ac divided by 2a. मग इथं काय इक्वल टू पहा बरं हे ऍज इट इज ब्रॅकेट लिहिला. मग इथलं प्लस ऑफ मायनस काय झाला साइन मायनस प्लस ऑफ मायनस मायनस झाला हे ऍज इट इज दिला होल डिवाइडेड बाय इथं 2a इथं 2a मग इथं काय एक 2a लिहिला लाईक फ्रॅक्शन असल्यामुळे. मग लास्टला काय लिहिलं इकडे पहा इथं काय होणार पहा एकदा +b² - 4ac कॅन्सल होणार आणि इकडे -b² - 4ac कॅन्सल होणार हे एवढा रूट √b² - 4ac आणि -√b² - 4ac हे पण टर्म कॅन्सल होणार आणि काय का पहा. पण इथं काय झाला -b काय झाला -2b होल डिवाइडेड बाय 2a ला 2a. मग इथं काय होणार हे 2 गेट कॅन्सल म्हणजेच काय आला अल्फा प्लस बीटा -b बाय हे एक आपल्याला फॉर्म्युला मिळाला या रिलेशन नुसार. मग आता अल्फा इंटू बीटा पहा काय होतो हे एकदा प्लस वाला फॉर्म्युला एकदा मायनस वाला लिहिला. मग काय केलं आपण पहा बरं -b प्लस b² - 4ac एका ब्रॅकेट मध्ये लिहिलं इंटू ह्याला आपण ब्रॅकेट सेपरेट लिहिलं आणि होल डिवाइडेड काय लिहिलं 2a ला 2a लिहिलं. मग हे समजा a प्लस b आणि हा टर्म समजा a मायनस b म्हणजे काय असतो a प्लस b आणि सेकंड ब्रॅकेट समजा a मायनस b असेल तर काय म्हणतो a² - b² हाच फॉर्म्युला यूज करतो. मग इथे a टर्म म्हणजे काय लिहिलं पहा इथला -b² हे a टर्म -b आणि a प्लस b आणि -b² - 4c हे एवढा सेकंड टर्म. मग हे झाला a प्लस b आणि a मायनस b म्हणजे काय लिहिलं इथं -b² म्हणजेच b² आणि लास्टला काय लिहिलं इथला स्क्वेअर गेट कॅन्सल इथलं काय स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल b² - 4ac का पहा b² - 4ac म्हणजेच काय होतो ब्रॅकेटचा स्क्वेअर हे एकदा आणि एकदा मल्टिप्लिकेशन केलं असतं तर मग स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल करायला असतं b² - 4ac टर्म म्हणून इथे लिहिलं ब्रॅकेट मध्ये b² - 4ac. मग नेक्स्ट काय केलं आपण हे मायनस ने ब्रॅकेटला मध्ये मल्टिप्लाय केलं मग काय झाला मायनस ऑफ प्लस मायनस झाला. पुन्हा इथं काय केलं मायनस ऑफ मायनस प्लस झाला इथला b² गेट कॅन्सल मग करायला इथला 4 गेट कॅन्सल ac डिवाइडेड बाय a² उरलेला आहे. मग इथला a टर्म आणि इथला a टर्म एक कॅन्सल झाला म्हणजे उरला काय c/a म्हणून अल्फा इंटू बीटा काय आला रिलेशन c/a आणि अल्फा प्लस बीटाचा काय आला -b/a हे फॉर्म्युले आपल्याला दोन मिळाले. आता यावरच आपल्याला पुढचे एक्सरसाइज सॉल्व्ह करायचं आहे नेक्स्ट लेक्चरला. चालतंय लिहून घ्या सर्वांनी.